दरम्यान काल रात्री ज्या रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत सभा घेतली तेच आमदार 24 तासाच्या आत शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेत। गेल्याच महिन्यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचे छापे पडले होते। विशेष म्हणजे त्यांच्यावर जामीन घोटाळ्याचा आरोप भाजपनंच केला होता। तेच वायकर आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजपचे सत्तेतील सहकारी असणार आहेत। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। 9 जानेवारीला ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकरांवर ईडीचा छापा पडला तेव्हाच त्यांच्यावर भाजपकडून शिंदे गटामध्ये येण्याचा दबाव असल्याचा आरोप झाला। काल रवींद्र वायकर ठाकरेंसोबत होते। शिवसैनिकांसमोर त्यांनी भाषणही केलं। मात्र त्याच्या 24 तासाच्या आतच रवींद्र वायकरांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आज आपल्यावरती जसं वायकरांच्या मागे लागलेले आहेत, आणखीन अनिल परबच्या मागे लागलेले आहेत। लागा, किती मागे लागायचे लागा, पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी हातात घेतलेली मशाल ही धगधगती आहे। तोपर्यंत तुमचे मनसुबे इकडे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। नाही म्हणजे नाही। तुमचा सगळा भ्रष्ट आणि हुकुमशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे। वायकर साहेबांचं अभिनंदन। त्यांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतला असं म्हणेन। कदाचित रात्री त्यांची मुलं कार्यकर्ते या सगळ्यांची बैठक झाली असेल मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची, आणि मतदारसंघाचा जर दबाव असेल तर शेवटी त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून यायचं असेल, आणि म्हणून मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली देखील निर्णय कदाचित घेतला असावा असं वाटतं मला। मुंबईतल्या जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदारांपैकी एक होते। त्यांच्यावर भाजपनं कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचा आरोप केला। या प्रकरणामध्ये गेल्याच महिन्यात ईडीचे छापेही पडले। वायकरांना तुरुंगात जावं लागेल असा इशारा भाजप नेते देत होते। मात्र आता तेच वायकर शिंदेंसोबत भाजपचेच सत्तेतील सहकारी बनल्यानं भाजपची भूमिका काय याची प्रतीक्षा आहे। 500 कोटी रुपयाचं 5 स्टार हॉटेल बांधण्याची वायकरला परवानगी दिली होती। वायतलने 500 कोटीचा भ्रष्टाचार केला, कायद्याने केलं, ती चूक कुठे? पोलिसांनंतर आता ईडीने रवींद्र वायकरवर गुन्हा दाखल केला आहे। कायला मलाच माहित नाही। 50 कोटीचे खोके ऐकले होते, 500 कोटीचं माहित नाही। शून्य कसा वाढला? जुलै 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट पद्धतीने लहान मुलांचा खेळाचा मैदानावर, आणि उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले तुझे आहे, हिसाब देना पडेगा। यायला काय बोलायचं? रवींद्र वायकरला आता ईडी समक्ष हजर व्हावं लागणार, हिसाब तो देना पडेगा। वायकर को अंदर डालेंगे, कसं टाकणार? खोटं थोडी आहे। जे आहे ते मी कबूल करतो ना। घेतली जागा, इन्कम टॅक्स भरलं, टॅक्सेस भरलेले आहे। शिंदे भाजप सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आतापर्यंत उद्धव ठाकरेंकडच्या कोणकोणत्या नेत्यांमागे चौकशीचा फेरा लागलाय ते पाहूयात। खासदार संजय राऊतांवर ईडी कारवाई झाली आणि अटकही झाली। आमदार वैभव नाईकांची मालमत्ता प्रकरणामध्ये एसीबी चौकशी। आमदार राजन साळवींचं घर, हॉटेल संदर्भात एसीबीची चौकशी। बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात आमदार नितीन देशमुखांची चौकशी। कथित कोविड घोटाळ्यामध्ये किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी। सूरज चव्हाणांची ईडी चौकशी। मुंबईतील ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांची चौकशी। गैरव्यवहाराच्या आरोपात नाशिकच्या अद्वै हिरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही झाली। नाशिकच्या सुधाकर बडगुजरांवर सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा आरोप आणि जुन्या प्रकरणामध्ये कारवाई। आमदार रवींद्र वायकरांच्या कथित घोटाळ्याच्या आरोपात ईडीचे छापे आणि त्यांचा आज शिंदे गटामध्ये प्रवेश। याआधी ठाकरे गटाच्या राहुल कनाल यांच्यावरही गैरव्यवहाराचे आरोप झाले। त्यांनी सुद्धा शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। दुसरीकडे राष्ट्रवादी फुटीनंतर आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोला प्रदूषण मंडळाची नोटीस। आमदार जयंत पाटलांच्या बंधूंना ईडीची नोटीस। 9 जानेवारीला रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीचे छापे पडले आणि परवा रोहित पवारांच्या साखर कारखान्याची संपत्ती ईडीनं जप्त केली। भाजपनं आरोप केलेले आणि त्यानंतर भाजपमध्येच वा त्यांच्या मित्रपक्षामध्ये गेल्या काही दिवसात कोण कोण गेलं तेही पाहूयात। अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यासहित भाजपनं विविध आरोप केले। काही दिवसांपूर्वीच भाजप प्रवेश करून ते राज्यसभेचे खासदार बनले। 9 जानेवारीला ठाकरेंचे आमदार वायकरांकडे ईडीचा छापा पडला। 1.5 महिन्यानंतर वायकर शिंदे गटामध्ये गेले आहेत।
10 नोव्हेंबरला बीडच्या कुटे समूहावर आयकरचा छापा पडला. त्याच्या 1 महिन्यानंतर कुटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, यामिनी जाधव, यशवंत जाधव, संजय राठोड, आनंदराव अडसूळ यांच्यासहित अनेक नेत्यांवर भाजपनं जे आरोप केले होते तेच नेते नंतरहून भाजपमध्ये किंवा भाजपसोबत सत्तेमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्यावरचे आरोप खरे होते की खोटे असा सवाल विरोधक करतायत. मी तर खोटा अर्ज केला असेल, पण तुम्ही मला परमिशन कशी दिली? म्हणून मी देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना प्रार्थना केली की याची चौकशी व्हायला. रवींद्र वायकरला आता ईडी समक्ष हजर व्हावं लागणार, हिसाब तो देना पडेगा. आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत, त्यांच्यावर दबाव येतो. जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे. दिवस बदलणार आहेत, तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत. 1992 साली जोगेश्वरीतून वायकर पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक बनले. 2006 ते 2010 ही 4 वर्ष महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले. 2009, 2014, 2019 असे सलग 3 टर्म जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेनेचे आमदार बनले. महायुती सरकारमध्ये गृहनिर्माण, उच्च तंत्र शिक्षणाचे राज्यमंत्री राहिले. मविया सत्तेत आल्यानंतर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री झाले. तेच वायकर आता ठाकरेंकडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्यानं ठाकरेंसाठी हा धक्का मानला जातोय. मात्र काल रात्री ठाकरेंसोबत असणाऱ्या वायकरांनी दुसऱ्याच दिवशी निर्णय कसा बदलला आणि वायकरांवर घोटाळ्याचे आरोप करत अटकेचे इशारे देणारे भाजप नेते आरोपांचा पाठपुरावा करतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.